टपाल तिकिटांच्या माध्यमातून नागपूरकर तसेच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन व्हावे तसेच त्यामागील इतिहास त्यांना कळावा याकरता ही 2 दिवसीय प्रदर्शनी समर्पित आहे। 2016च्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर शहर द्वारा या प्रदर्शनीचं आयोजन केलं गेलं। या प्रदर्शनीचं उद्घाटन श्रीमती शोभा मेधाळे, पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र यांच्याद्वारे संपन्न झाले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जे.पी. दास, मुख्य महाप्रबंधक राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी नागपूर हे होते। विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी नागपूर यांच्या सर्व्हिसेसवर स्पेशल कव्हरचे सुद्धा विमोचन करण्यात आले, तसेच ते विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात आले। विद्यार्थ्यांकरता प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचं आयोजन सुद्धा केलं गेलं होतं। विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। आज दिनांक 30 तारखेला सर्वांसाठी बुकमीट कॉम्पिटिशन या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। वरील सर्व प्रतियोगितांचा पारितोषिक वितरण सोहळा डॉक्टर वसुंधरा गुल्हाणे, डाक निदेशक नागपूर क्षेत्र द्वारा संपन्न होईल। नागपूरकरांसाठी आम्ही बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळजवळ 2016 नंतर आता यावर्षी 2024साठी आज 29 नोव्हेंबर आणि उद्या 30 नोव्हेंबर ह्या 2 दिवशी इथे फिलॅटेली एक्झिबिशन किंवा तिकिटांचं प्रदर्शन नागपूर GPUमध्ये ठेवलेलं आहे। इथे नागपूरकरांसाठी आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपला देशाचं संस्कृती, देशाचा इतिहास आणि इतर महापुरुषांची माहिती ह्या अशा वेगळ्या विषयावरचे तिकीटं ठेवलेली आहेत आणि जुन्या तिकिटांची रांगोळ्या पण काढलेल्या आहेत आणि यातून मुलांना तिकिटाचा संग्रह कसा करावा आणि त्याचं अल्बम कसे बनवावे किंवा जतन कसं करावं याबद्दल माहिती देण्यात येईल। तसंच शाळकरी मुलांच्यासाठी आम्ही इथे वेगळ्या स्पर्धा कॉम्पिटिशन ठेवलेलं आहेत आणि त्यातून फिलॅटेलीला उत्तेजन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।